तर पक्षात कुठलेही मतभेद नाही असं नरहरी झिरवाळ यांनी म्हटलंय। काही पक्षातील लोक संभ्रम निर्माण करतात असं झिरवाळांनी म्हटलं। पक्षातील लोकांनी कान पक्के ठेवावे असं नरहरी झिरवाळ यांनी म्हटलेलं आहे। आम्ही सर्वजण सगळे म्हणजे मतभेद अजिबात नाहीत। फक्त मी तर सगळ्यांना एक विनंती करेल का जेव्हा खाली आम्ही कुठलं काही कुठंतरी मीडियावर येतं आणि खाली लगेच सुरुवात होते, म्हणजे इथं काही तसं होत नाही। पण खाली मीडियात बाकी काय चाललंय पक्षात बरं ते इतर नाही कोणीच म्हणत, आपल्याच पक्षातली लोक संशयाचं भूत तयार करतात। तर माझी विनंती आहे, कान पक्के ठेवा। दादांनी आपल्यावर ज्या पद्धतीने विश्वास टाकलाय, सगळं आपल्याला भरभरून दिलंय, मला वाटतं पुढच्या 50 वर्ष 100 वर्ष तेच विचार घेऊन आपण जर पुढे गेलो तर मला वाटतं अनेकांना त्या ठिकाणी संधी मिळाल्याशिवाय राहणार नाही। धोंडा पायावर मारून घ्यायची सत्ताधाऱ्यांना सवय आहे, रोहिणी खडसेंची ट्विट करत राम शिंदेंवर टीका पाहिला। तर राम शिंदेंनी मतदारसंघातील लेक आणि जावयांसाठी धोंडे जेवण सोहळा ठेवलेला आहे। धोंडे जेवणाऐवजी रोजगार मेळावा ठेवला पाहिजे होता असं रोहिणी खडसेंनी म्हटलं। रोहिणी खडसे यांनी आपल्या एक्सच्या पोस्टमध्ये काय म्हटले ते आपण पाहूयात। राम शिंदेंनी आपल्या मतदारसंघातील लेक आणि जावयांसाठी धोंडे जेवण सोहळा आयोजित केला। मोदी साहेबांनी महागाई वाढवून ठेवली आहे, घरात पैसा टिकत नाही। बेरोजगारांसाठी तर इतकी वाढली आहे की काहींना नोकरी नाही, काहींना असलेली नोकरी गेलेली आहे। अशा परिस्थितीत धोंडे जेवणाऐवजी एखादा रोजगार मेळावा ठेवला असता तर लाडकी बहीण दाजींना दिलासा नसता का मिळाला, असा रोहिणी खडसेंनी पोस्ट करत टोला जो आहे तो राम शिंदेला दिला। पण धोंडा पायावर मारून घ्यायची सवय सत्ताधाऱ्यांना झाली आहे असं रोहिणी खडसेंनी आपल्या एक्सच्या पोस्टमध्ये म्हटलं। तर अमरावती विधान परिषदेचे भाजप उमेदवार प्रवीण पोटेंनी रवी राणांची सदिच्छा भेट घेतली आहे। अमरावतीच्या राजकारणात राणा विरुद्ध पोटे वाद कायम पाहायला मिळाला। पालिका निवडणुकीमध्ये प्रवीण पोटेंनी नाव न घेता राणा दाम्पत्यावर टीका केलेली आहे। तर प्रणित मोरेंच्या शोमध्ये वक्तव्य करणं डॉक्टर सेजल पवारला आता होणार आहे। मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य समितीकडून चौकशीचे आदेश देण्यात आले। उद्यापर्यंत संपूर्ण प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश आहेत। मुंबईच्या केम हॉस्पिटलशी संबंधित डॉक्टर सेजल पवारनं शो दरम्यान केलेल्या वक्तव्याची चौकशी करण्याचे केम हॉस्पिटलने आदेश दिलेले आहेत। तर कॉमेडियन प्रणित मोरेच्या शोमधील शिकाऊ डॉक्टरचा आक्षेपार्ह वक्तव्यानंतर माडकडून भूमिका स्पष्ट करण्यात आली। आक्षेपार्ह वक्तव्य करणारी शिकाऊ डॉक्टर माडची सदस्य नाही। संबंधित व्यक्तीनं केलेली टिप्पणी अयोग्य असल्याचं माडनं म्हटलंय। शरीरदान करणाऱ्या दाम्पत्याप्रती आदर ठेवला पाहिजे अशी भूमिका देखील माडनं मांडली आहे। वैद्यकीय शिक्षणासाठी शरीरदान करणाऱ्या व्यक्तीचं योगदान अमूल्य असल्याचं माडने म्हटलं। तर केमचं माड वक्तव्याचं समर्थन करत नसल्याची स्पष्ट भूमिका जी आहे ती मांडण्यात आलेली आहे। तर डिजिटल कंटेंट क्रिएटर प्रसाद वेदपाठक यांचं इन्स्टा अकाउंट सस्पेंड करण्यात आलंय। अकाउंट बंद केल्याचा स्क्रीनशॉट प्रसाद वेदपाठक यांनी आपल्या ट्विटरवर शेअर केलेला आहे। घाटकोपरमध्ये जैनांविरोधात झालेला वाद जो आहे तो व्हायरल झालेला होता आणि त्यानंतर आता ही कारवाई जी आहे ती इंस्टाग्रामकडनं करण्यात आलेली आहे आणि आता या संदर्भात काय नक्की पुढे होतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर मुंबईतील विहिरीचं पुनरुज्जीवन करण्यावर भर द्यावा असं अश्विनी भिडेंनी म्हटलेलं आहे। खड्ड्यांविषयक तक्रारीचे 24 तासात निराकरण करावा असं अश्विनी भिडेंनी म्हटलंय। महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी हे निर्देश दिलेत। कॉन्क्रिटीकरण पूर्ण झाल्यावर रस्त्यावरील राडारोडा हटवावा असं देखील अश्विनी भिडेंनी म्हटलं।